नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज रविवार 23 तारीख आहे आणि आजचा व्लॉग हा स्पिरिच्युअल राहील, कारण की मी स्पिरिच्युअल म्हणजे धार्मिक पद्धतीचा राहील, कारण की मी जे इस्कॉनमध्ये जातो, इस्कॉन टेम्पलमध्ये मी दर संडे जातो, तर तिथली ट्रिप आहे राजगड वेल्ला। तर आज आपण तिकडे जाणार आहोत, तर आज सर्व शूटिंग तिकडची होईल। तर चला मग मंडळी, आपली बस आलेली आहे आणि त्याबरोबर आपले मित्र पण आहेत। आता बसमधून आता थोड्या वेळातच बस निघेल आणि आता आपण वेल्ला इस्कॉन टेम्पलच्या इथे आलेलो आहे। वेल्ला इस्कॉन पुण्यापासून सरासरी 40 किलोमीटर आहे आणि 2 तासाचा प्रवास होऊन जातो। थोडंसं आत असल्यामुळे त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता माझं सर्व अशी ग्रीनरी आहे, सर्व पूर्णपणे। आणि आता आपण मंदिराकडे निघालोय। आता आपण राजगड वेल्ला इथे आलेलो आहे आणि हेतून आपण आता मंदिरपाशी पण आलेलो आहे। आता तुम्ही जसं की पाहू शकता माझ्या बॅक साईडला मंदिर आहे आणि इस्कॉनचं टेम्पल आहे, तसेच त्याच्या फ्रंट साईडला इथे गोशाळा आहे, माझ्या बॅक साईडला तुम्ही बघताय ते। आणि हेतून आता एक मंदिरची एक टूर दाखवतो, जेणेकरून मंदिरमध्ये काय काय आहे, कसं आहे ते सर्व माहिती भेटेल। हरि दुख हरता हरि सुख करता, हरि हरि हर नाम जपना, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम हरे हरे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लेफ्ट साईडला मंदिर आहे आणि त्याच्या बॅक साईडला सर्व भोजनालय, त्यांचा प्रसादम जे काय असतो तो पूर्णपणे सेट केलेला आहे तिथे, त्याची पण एक टूर होईल। मंदिराला चिटकून एक छोटं गार्डन पण आहे, जसे तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला दिसत आहे। आणि इथे मंदिर आहे आणि मंदिरात आल्यानंतर मंदिराच्या बॅक साईडला त्यांची किचन आहे, म्हणजे तिथे तुम्हाला प्रसाद लंच असतो कंपल्सरी। मंदिरामध्ये नाश्ता जेवण ह्या सर्वांची पण सोय आहे, त्याबरोबर स्टे करायचं असेल तर स्टेसाठी पण इथे रूम्स आहेत, विश्रामगृह आहेत। त्यामुळे तुम्ही आधी इथे फोन करून तुम्ही सांगू शकता आणि तुमचे स्टेसाठी यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता। आता आपण गावात आहोत आणि सर्व म्हणजे इथलं क्लायमेट एकदम एवढं छान आहे ना, बघू शकता। जसे आता पाठीमागं भाताची शेती केलेली बघू शकता तुम्ही। आता इथं म्हणजे हे बघा, हे माझी मित्र मध्ये मध्ये करणार आहे ती मागे राईस बघा, राईस दाखवला ना तो आहे धान। आता आपण गावात आहोत वेल्ल्याचे, एवढं भारी आहे ना, म्हणजे इथलं क्लायमेट एकदम ग्रीनरी, सर्व डोंगर जंगल, गार हवा, एकदम छान वाटतं। बारीक क्लायमेट झालंय, नेमका पाऊस पडायला लागला। आता बॅक साईडला तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पाऊस चालू आहे। एवढा भारी सीन चालू आहे ना, खरंच हे आनंद सुख काय असतं ना, ते या असल्या ठिकाणी आल्यानंतर कळतं आपल्याला। मित्रांनो आता पाऊस चालू आहे आणि
त्याबरोबर जेवणाची सोय चालू झालेली आहे. पाहू शकता की आता सर्व आम्ही मित्र जेवतोय. जेवणाची सोय मस्त केलेली. बघू शकता पुऱ्या आहेत, भजी आहेत, भात, वांग, पनीर. कसं आवा. आता आपण जांभळं तोडायला आलेलो होतो आणि एवढी जास्त जांभळं तोडले ही सगळी खाते ती झाडावरून तोडले. खास जामुन आम्ही तोडलेले आहेत. पेशवे भरून जांभळं तोडले त्यामुळे स्पेशल झाडावरून चढून तोडले. झाडावरून. हो मित्रांनो, आता 4 वाजले आहेत आणि आता कीर्तन आहे आणि आता आपण कीर्तनला जाऊ. कीर्तनचे काही व्हिडिओ यामध्ये ऍड करू. कीर्तन झालंय. आता कीर्तन झाल्यानंतर आता एक स्नॅक्स मध्ये पाणीपुरी बेळ आहे, पुऱ्या आहेत, बेळ आहे. पाणीपुरीचे जो मसाला आहे तो आहे. पाणीपुरी खाऊन झाली. आजचं ट्रिप इथे संपली. आता इथून सर्वजण घरी जाण्यासाठी म्हणजे बसमध्ये चढतील आणि इथून घरी जाईल. आजचा व्लॉग इथेच संपतो.